नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या रीलच्या मार्फत आपण राज्यसेवेचा पॉलिटीचा प्रिव्हियस इयरचा एक क्वेश्चन बघणार आहोत. अगोदर आपण त्या ठिकाणी हा मजकूर बघूयात आणि नंतर आपण त्या ठिकाणी प्रश्नाकडे जाऊयात. आता बघा, या ठिकाणी कलम 109, कलम 110, कलम 117(1) आणि कलम 117(3) संदर्भात मजकूर मी तुमच्या समोर मांडलेला आहे, तो बघूयात आणि नंतर आपल्या प्रश्नाकडे जाऊयात. कलम 109 काय आहे, तर धन विधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती मांडलेली आहे. हे विधेयक केवळ लोकसभेमध्ये मांडलं जाऊ शकतं. ह्या विधेयकाला राष्ट्रपतींची पूर्वसंमती गरजेची आहे. त्याचबरोबर हे विधेयक केवळ मंत्र्यांमार्फतच मांडलं जाऊ शकतं आणि राज्यसभा यामध्ये दुरुस्त्या सुचवू शकत नाही, तर केवळ शिफारस करू शकते. कलम 109. आता कलम 110 काय, तर त्या ठिकाणी धन विधेयकाच्या व्याख्या संदर्भात आहे. एखाद्या विधेयकामध्ये त्या ठिकाणी कर लावणे, कर रद्द करणे, कर माफ करणे किंवा भारत सरकार एखाद्याला त्या ठिकाणी पैसे व्याजाने देते, कर्जाने देते किंवा भारताच्या संचित निधी संदर्भात जर त्या ठिकाणी ते बिल असेल तर हे बिल कलम 110च्या धन विधेयकाच्या व्याख्यामध्ये येऊ शकतं. पुढे बघा, कलम 117(1) ज्याला आपण वित्तीय विधेयक 1 असं म्हणतो. ह्या विधेयकामध्ये दोनच विशेष गोष्टी आहेत. एक काय, तर ह्या ठिकाणी हे विधेयक केवळ लोकसभेत मांडलं जाऊ शकतं आणि ह्याला राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक आहे. बाकी इतर सर्व तरतुदी ह्या विधेयकाच्या काय आहेत, तर सामान्य तरतुदी सारख्याच आहेत. बरोबर, म्हणजेच काय, याला राज्यसभा दुरुस्त्या सुद्धा सुचवू शकते, लक्षात ठेवा. बरोबर, आणि हे उर्वरित सर्व गोष्टी त्या ठिकाणी सामान्य विधेयकासारख्याच आहेत. आता पुढचं बघा, कलम 117(3) वित्तीय विधेयक, त्या ठिकाणी 3 याला आपण म्हणतो. यामध्ये एकच गोष्ट महत्वाची, ती म्हणजे काय, राष्ट्रपतींनी याला शिफारस करावी लागते. हे बिल संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला मांडले जाऊ शकते, म्हणजे लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल. परंतु हे बिल मांडत असताना राष्ट्रपतींनी शिफारस करणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्या प्रश्नाकडे चला. प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? हा प्रश्न 2020 चा आहे राज्यसभेचा. पहिला ऑप्शन बघा, राज्यघटनेच्या अनुच्छेद 111 हे अर्थ विधेयकाच्या व्याख्येच्या संदर्भात आहे. आताच आपण बघितलं की कलम त्या ठिकाणी 110 जे आहे, लक्षात ठेवा, कलम 110 हे धन विधेयकाच्या व्याख्या संदर्भात आहे. याचा अर्थ आपला जो हा पर्याय आहे, ऑप्शन क्रमांक हा चुकलेला आहे. आपल्याला त्या ठिकाणी योग्य विचारलेलं आहे, मग एक कट करून टाका. दुसरा पर्याय बघा, कलम 117(3) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्तीय विधेयक हे केवळ लोकसभेमध्येच मांडले जाऊ शकते. आताच आपण काय बघितलं मित्रांनो, बघा, हे जे बिल आहे, हे बिल त्या ठिकाणी कलम 117(3) हे दोन्हीकडे मांडले जाऊ शकते. लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, हे दोन्हीकडे मांडले जाऊ शकते, परंतु राष्ट्रपतींनी शिफारस करणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजेच काय, हा जो ऑप्शन आहे हा सुद्धा चुकलेला आहे, म्हणजे आपला बी कट झालेला आहे. पुढचा आणि शेवटचा पर्याय बघा, अनुच्छेद 117(1) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्तीय विधेयक राज्यसभा असमत अथवा दुरुस्त करू शकत नाही. आपण काय बघितलं बघा, की या ठिकाणी 117(1) काय, राज्यसभा दुरुस्त्या सुद्धा सुचवू शकते. म्हणजेच काय, हा सुद्धा ऑप्शन चुकलेला आहे. तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. आपलं योग्य विचारलाय, वरीलपैकी एकही बरोबर नाहीये, म्हणजे वरीलपैकी एकही नाही, हा आपला त्या ठिकाणी पर्याय आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. धन्यवाद.